आणि आता वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Reshma and Harish. First ball flashing outside the off stump. This time chipped away over the mid off and well covered from the fielder at long off boundary. Enough time batsman gets to. Nihar off the mark. Nihar Matre off the mark with 2 and his score is 2 without loss. Remind you, Prabhudeva Bhadwar won the toss and elected field first. This time tucked away on the onside. 1-2 total. देखिए बालाजी ग्लोबस के 12वें खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में नहीं थे, तो ओवर की समाप्ति के बाद उनको 2 रन का पेनल्टी दिया जाएगा. So Niyar moves up to 3. What a match! What a batting from Mahendra Mage in previous match, the finisher of Bhiwandi. नक्कीच अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार सामना मागील सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. Vishwanath Yadav this time goes his back foot, cuts that ball over the infield, cross the cover point boundary for 4 runs. What a great shot. Shot wide and punish. With given by Avinath Yadav and delicate played by Akash. Vishwanath Yadav, the icon player. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा इथे युक्तीचा वापर करताना दिसला होता फलंदाज. Here goes Vishwanath Yadav. Ball this time slogging dash ball in vacant area. No chance through the cow corner, 4 runs. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आकाश पाटील याच्या बॅट मधून. And Subhash, I think similar role from the Rise Builder and Developer captain Harish Kene also. He is first golden 6 of BPL. नक्कीच भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिला गोल्डन षटकार हरेश केने याच्या नावे जातोय. Here he go. This time soft hand push and they threw for a quick single. Good running between the wicket. And that marks end of the first over. 12 without loss. Balaji Globus, Virena, Dayanand Chorge, the owner of Balaji Globus. नक्कीच पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 12 धावसंख्या आपल्याकडे पाहायला मिळतात. नेहार मात्र खेळतोय 3 चेंडूंचा सामना करून 3 या धावसंख्येवर आणि आकाश पाटील यांनी आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 9 या धावसंख्या खेळतोय. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. 2 रन की पेनल्टी को हम ऐड करते हैं तो 1 ओवर की समाप्ति के बाद 14 सॉरी बल्लेबाजी को है वो सेकेंड इनिंग में ऐड की जाएंगी. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 12 विदाउट लॉस. देखिए पहला पावर प्ले का ओवर विश्वनाथ यादव को दिया क्योंकि अब टीमें सावधान हो गई, प्रिकॉश हो गई है कि ज़्यादा रन बने तो फिर दबाव आता है. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये महेंद्र मागे याने बऱ्याच गोलंदाजांना जागे केलेला आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती. ऑन फील्ड अंपायर फारूक बर्डी और शानू कुरैशी. दर्शन की गेंद ड्राइव किया, ऑन ड्राइव, गैप में गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी वहां पे झपटे हैं, लेकिन 2 रन इस बीच बना लिए बैट्समैन ने. 14 पे पहुंचा है स्कोर. बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त आकाश पाटिल और निहार मात्रे. आकाश पाटिल 2 चौकों की मदद से 11 पे बल्लेबाजी कर रहे. अच्छी गेंद नीची रही थी और आड़े बल्ले से खेलना चाहते थे. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, हे आपण पाहू शकता. बॅटच्या खालून चेंडू जातोय इष्टरेषेच्या हातामध्ये, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय.
हे दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता. कहीं ना कहीं उस एंड से जब गेंदबाजी होती है तो अनइवन बाउंस है, अधिकांश गेंदें ऊपर भी उठती है. इस मरतबा आसमान में तान दिया है, फील्डर आ रहे हैं और कहां छूटते हैं इनसे कैच. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल की कलाबाजी और बैट्समैन डगआउट में. आकाश पाटिल आकाश में खेलते हुए आउट हुए. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा जागेवरून प्रयत्न केला होता, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला आणि कौतुक करायला गेला वंडर बापा भिवंडी जयेश पाटीलचा वंडरफुल झेल आणि फलंदाज फेल. जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं और भिवंडी टेनिस क्रिकेट में जयेश पाटिल से कैच कम छूटते हैं. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं. खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख, फेयरलेस कस्टमर. येस अल्ताफ शेख मॅन फ्रॉम टेम्भिवली. बीपीएल की धूम सारे टेनिस क्रिकेट सारे भारत देश यहाँ तक के यूट्यूब पर 180 देशों में मची हुई. इस मरतबा शफल करके खेलने की कोशिश, सवाल किया था अंपायर से, इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर लेग बाय. लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि धावसंख्या सिंगलने हळूच पुरू शकते. धावसंख्या सिंगलने ओढून जोडली ती 15 धावा. 15 पे पहुंचा है स्कोर. एक विकेट गंवाने के बाद टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है बालाजी ग्लोबस. अगले मुकाबले के लिए मैं आवाज देना चाहूंगा टॉस के लिए रईस बिल्डर एंड डेवलपर्स और देवा टाइगर्स पड़गा, पराग पाठोले और सुजीत ढोले जिसके ओनर हैं. इस मरतबा जोर से मारने की कोशिश, रन चुराते हुए बल्लेबाज, बल्ले का किस लेकर गेंद शॉर्ट थर्मैन पर. 16 रन. थोड़ा शांत क्रिकेट चल रहा है. सुपर से ऊपर लीग आप देख रहे हैं बीपीएल. दर्शन की गेंद डाउन द ग्राउंड, तीर की मानी शॉट खेला लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, क्योंकि लॉन्ग ऑफ थोड़ा स्ट्रॅटेजी खरा था. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फटका तर चांगला होता, मात्र लॉंग ऑफ रिझनच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि परिणामानुसार फक्त एकच धावे समाधान मानावं लागतंय. तर अशा प्रकारे एकेरी धावेने P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी ग्लोबल संघाची धावसंख्या 1/17. देखिए पावर प्ले में इतना पावरफुल गेम तो नहीं लगा है. नक्कीच, कारण आपण पाहिलं होतं की P1च्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दर्शन पाटील यांनी पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन करताना कम खर्चीला और फुल चर्चेला चांगली गोलंदाजी केलेली आहे. लेकिन बीपीएल की हम बात करें तो चर्चा भी ज्यादा और खर्चा भी ज्यादा. खर्च आहे तो चर्चा रहेगी आणि नक्कीच अतिशय उत्कृष्ट आयोजन, ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये एक इतिहास रचला गेलेला आहे. दयानंद चोरगे साहेब असो, अल्ताफ बाले साहेब असो, BC4 जबजरंग स्पोर्ट्स गोरसई आणि पायनर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि सगळीकडे सध्या हीच चर्चा सुरू आहे BPL, कारण सुपरचे ऊपर लीग आपण पाहतोय BPL लीग. यावेळी समोर खेळलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू जातोय सीमा पारला, झन्नाटेदार चौकार. Cracking stroke. What a magnificent stroke indeed. Look at that. That was a full toss delivery and with the straight bat, firmly driven, no chance to long off, one bounce cross the boundary for 4. धावसंख्या 4 ने ओढून जोडली ते 21 धावा. हरी जोशी टर्न फ्रॉम VIP डायझिन. उलटा चेंडू हवा तसा फायदा उचलला, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद.
ये देखिए किस तरह से निहार आउट हुए थे। कभी कभी ऐसा रहता है कि फुल टॉस गेंदे शक्कर की गोली बन जाती है, और इसीलिए मैं कहता हूं कि दिखाया रसगुल्ला और खिला दिया करेला। क्या बात आहे सर, अगदी बरोबर म्हणालात. फुलटाच चेंडू होता आणि त्याचा फायदा तर उचलता आलेला नाही फलंदाजाला, आणि परिणामस्वरूप झेलबाद रूपाने फलंदाज बादून फेलमध्ये पर्यंत नव बॅट्समन इन बिग बर्ड ऑफ भिनार हेमन आरट. भिवंडी के कॉटनी वॉश बिग बट बल्लेबाजी को आए हैं। देखिए अभी भी रन उतनी आजादी से नहीं आ रहे। अगली दो टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। रईस बिल्डर एंड डेवलपर और देवा टाइगर पड़गा। रईस बिल्डर एंड डेवलपर तलोली और देवा टाइगर पड़गा। आणखीन एक बिग मॅच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक से बढ़कर एक मुकाबले आणि एक से बढ़कर एक खिलाडूना. यस, अगला मैच ग्रुप ए का है, जबकि ये जो मैच आपके सामने हो रहा है ये ग्रुप बी का है। हरी जोशी राईट आर्म ओर द विकेट. यावेळी समोर खेळलेला आहे फॉलो थ्रू मध्ये. संधी तर होती, मात्र संधीचं सोनं इथे करता आलेलं नाही गोलंदाजाला. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर मिड विकेट रिझन मध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता. ये देखिए कहीं ना कहीं अपने स्ट्रोक को चेक किया था वहां पर, लेकिन मुश्किल अवसर। समीर अंसारी का भी इस्तेकबाल है। यावेळी चेंडूला टोलवलेलं आहे ते वाईडिश लॉंगर रिझन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दर्शन याच्याकडून. फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला, आणि धावसंख्या सिंगलने वाढते. वेलकम द कम्युनिकेशन मैन ऑफ बीपीएल अबुल्ला एस अंसारी। आज बहुत ही कलरफुल हमें मैचेस की डिटेल उन्होंने दी है, थैंक्स। हरी जोशी फेसिंग हेमन हरट. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. जोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने भर पडते धावसंख्येमध्ये. धावसंख्या 23. अंदर लगी थी, शॉट खेलना चाहते थे। ये देखिए क्रीज के कोने से किया था और बल्ले के अंदर लगी थी गेंद। क्या टेलीकास्ट है, चैनल 9 की तरह दिखता हुआ प्रिंस, किंग ऑफ टेलीकास्ट, प्रिंस मूवीज का। स्विचिट केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धाव इथे वाचवताना क्षेत्ररक्षक. बहुत देर खामोश रह नहीं सकते। रिले फील्डिंग, 3 ओवर की समाप्ति, रन बने 25, विकेटें गिरी है 2। क्या डेथ ओवर में पलटवार रहेगा, ये आपको बताएंगे 2 मशहूर आइकॉन कमेंटेटर, आईपीएल की वेलवेट वॉइस, मखमली मराठी की आवाज कुणाल दाते, एंड वन एंड ओनली वन इन टेनिस हिस्ट्री, वॉइस ऑफ इंडिया, हरीश पंड्या। थँक्यू सो मच सिद्दीक भाबे सर आणि सुभाषजी धुमळ यांना तुम्ही ऐकत होता. या मॅचच्या दरम्यान 25 रन झाले, 2 विकेट गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कने. प्रभुदेवा बॉईज भादवड आज पहिल्या मॅचमध्ये जयेश पाटीलने खूप चांगला खेळ केला. दुसऱ्या मॅचमध्ये महेंद्र मागे. तिसऱ्या मॅचमध्ये आपण आता आहोत वळतोय. चांगली बॉलिंग फुलर लेनचा बॉल बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. दर्शनच्या माध्यमातून हे षटक सध्या सुरू आहे. ओव्हर नंबर 4 आणि चांगला खेळ आतापर्यंत हरिसर दोन्ही टीमच्या माध्यमातून. काफ़ी अनयूजुअल बॉलिंग एक्शन है और दर्शन ने पिछले मैच में भी अच्छा प्रदर्शन किया था, जिसने उनके हौसले को और बढ़ाया है, और प्रभुदेवा ने ये स्कोर को रिस्ट्रिक्ट किया है अच्छे से, ऐसा हम कह सकते हैं।
पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. दर्शनने कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलंय. मागच्या मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स त्याला मिळाला अगदी तो स्पष्ट दिसतोय या मॅच मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने बॉल रिलीज करतोय. पिचिंग अतिशय योग्य टप्प्यावर आहे. जास्त रूम दिलेला नाहीये बॅट्समनला. टेकिंग पेस ऑफ द बॉल, जिसको क्रिकेट में कहा गया है डिबली डॉबली बॉलिंग. आईपीएल में एक ऐसे खिलाड़ी थे तो हमारे बीच वीरेंद्र दयानंद चोरगे जो कि ओनर है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के, उनका हार्दिक स्वागत है, वेलकम. और वीरेन के साथ विराज उनके बंधू, उनका भी हार्दिक स्वागत है. दोन्ही बंधूंचा हार्दिक स्वागत आहे, वेलकम. बढ़िया उन्होंने फ्लिक किया था उस बॉल को. ये था चौका नंबर 50 और सुभाष ठाकरे की शुरुआत हुई है झकास. 50 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. आणखीन एक तडाखेबंद स्ट्रोक सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बुम बुम सुभाष ठाकरेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. वहां से ही बॉल के ऊपर फोकस कर रहे थे. बॉल ऐसी आएगी मैं यहां खेलूंगा. दिस इज द हॉलमार्क ऑफ अ लेजेंडरी प्लेयर. और BC4 कमेटी के लिए तो अच्छा काम करते ही हैं और टीम को जरूरत पड़ने पर रन भी बनाते हैं. अ ग्रेट क्रिकेटर एंड अ ग्रेट क्रिकेट एडमिनिस्ट्रेटर सुभाष ठाकरे. चांगली बॅटिंग सुभाष ठाकरेची. 76 नंबरचा षटकार त्यांनी ठोकलाय. म्हणजे 75 षटकार आतापर्यंत झाले होते. 50 चौकार आतापर्यंत झालेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि 76 क्रमांकाचा षटकार सुभाष ठाकरे यांच्या बॅटमधून. फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉलरच्या अगदी जवळून जातोय बॉल डीप मध्ये. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. BPL सीझन 1 2021 उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे झालेला आहे, त्यामुळे संधी आहे इथे रणनीती बनवण्याची. 2 मिनिटाचा वेळ इथे दिला जाईल. टीमचे मॅनेजर्स, टीमचे कॅप्टन, खेळाडू मैदानामध्ये जातील, तिथे चर्चा करतील, रणनीती इथे बनवली जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत रेश्माजी मयेकर. पहिला सामना इथे जिंकला होता प्रभुदेवा बॉईजने. खूप चांगला खेळ केला होता आगरी राजा पोहगावच्या विरुद्ध. परंतु या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली, त्यामध्ये महेंद्र मागेने काय खेळ केला. 41 रनची खेळी. आजच्या दिवसातली नक्कीच अविस्मरणीय खेळी त्याची राहिली आहे. नक्कीच महेंद्र मागे, जसं ऑप्शनमध्ये सुद्धा आपण बोललो होतो की तडफदार, तडकदार, मिरची असं बोलायला गेलं तर तसा तो प्लेअर आहे.
नॅचरल गेम नेहमी खेळतो आणि अगदी मनाला झुंज देणारा असा खेळ होता, मनाचे डोळे आपले तृप्त करणारा खेळ होता आणि असा तो गेम खेळला. फक्त शेवटच्या बॉलला कळत नव्हतं आता काय होणार आहे काय नाही, पण ते सुद्धा हरीशने येऊन षटकार मारला आणि मॅच आपल्या खिशात टाकली. परंतु आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय मोस्ट रन स्कोरर या स्पर्धेमध्ये अल्पेश चौधरीने विहान मीत कुमार 2 इनिंग खेळलाय, 26 त्याचा हाय स्कोर होता, 44 रन त्याने केलेत. परंतु महेंद्र मागेचं नाव बघा, लगेच दुसऱ्या क्रमांकावर आलाय. एकच इनिंग तो खेळला आणि एकच इनिंग अतिशय दमदार इनिंग, 41 रनची खेळी त्याने केली. बिलाल शेख तिसऱ्या स्थानावर आहे. आर के फ्रीडचा तो खेळाडू, 1 इनिंग 37 रन त्याच्या नावावर आहेत. प्रमोदने काल काय खेळ केला, मी नक्की चर्चा करणार होतो प्रमोद म्हात्रेच्या त्या इनिंग बद्दल. काल प्रमोद म्हात्रेने एक अफलातून पारी आपल्यासमोर पेश केली आणि त्याने 36 रनची खेळी केली होती विहान मीत कुमारच्या विरुद्ध. त्या इनिंगच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? प्रमोद म्हात्रे जसं काल सुद्धा त्यांनी सांगितलं की मी अनसोल्ड प्लेअर होतो आणि बाली सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला टुर्नामेंटमध्ये खेळायला घेतलं. आणि बाली सरांनी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की अनसोल्ड प्लेअर माझे प्लेअर असणार आहेत. चला तर अनसोल्ड प्लेअरने ते कमाल करून दाखवली, परंतु त्यानंतर काय धमाकेदार खेळ आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जयेश पाटीलने पार पाडला. 25 रन त्याच्या खात्यामध्ये देखील आहेत. वंडर बॉय ऑफ भिवंडी, आणि त्याने मगाशी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सांगितलं की माफ करा, सूरज केनेला जो स्लॉक स्वीपचा फटका मी तो सजवला, तो मात्र आजच्या दिवसातला खूप महत्त्वाचा फटका होता. जयेश पाटीलचे फॅन्स मला वाटते भरपूर आहेत भिवंडीमध्ये. वंडर बॉय त्याला का म्हणतात ते त्याने सिद्ध करून दाखवलं. ऑक्शनला सुद्धा पहिल्यांदाच आला होता, पहिलाच प्लेअर होता आणि पहिल्या प्लेअरला सगळी टीम घेण्यासाठी अगदी एक्सायटेड होती, पण तो गेला होता प्रभुदेवा बॉईजच्या खात्यात आणि त्याने करून दाखवलं ज्याच्यासाठी प्रभुदेवाने त्याला घेतलं होतं. ऑक्शनच्या बाबतीत सातत्याने तुम्ही चर्चा करता, ऑक्शन तुम्ही कव्हर केलं. मला वाटतं सर्वाधिक मोठं ऑक्शन असेल जे भारतामधलं होतं आणि ते BPLचं होतं, कारण सकाळी मला वाटतं 9 वाजल्यापासून ते ऑक्शन सुरू झालं आणि जवळपास रात्रीचे 8 वाजले होते. तो अनुभव कसा होता? माझ्यासाठी सुद्धा फर्स्ट टाइम ऑक्शन होतं, कारण मी ऑक्शन सेरेमनी केली नव्हती आणि भिवंडी प्रीमियर लीग सारख्या मोठ्या ऑक्शन सेरेमनीमध्ये आणि त्यामध्ये हरीश पांड्या सर सारखे, या सिद्दीक भाबे सरांसारखे मोठे मोठे दिग्गज कमेंटेटर तिकडे होते आणि त्यांच्या सोबत काम करणं हे माझं भाग्य होतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळूया. 37 रन झालेले आहेत. ओहो, हा बॉल खूप चांगला होता, अगदी पायाच्या मधून जातो, यष्टांचा वेध घेतो आणि सुभाष ठाकरे यांना आता जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. असा हा बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने विश्वनं त्यांचा मोठा झटका टीमला. दोस्तों, इस वक्त नवाब स्पोर्ट्स के नूरुल्लाह भाई हमारे बीच तशरीफ लाए हैं और मैं उनका अल्ताफ बाली और हमारी पूरी कमेटी की ओर से हार्दिक स्वागत करता हूं. हमारे दर्शकों की जानकारी के लिए भिवंडी प्रीमियर लीग SSS केबल के 786 नंबर के चैनल पर और 611 नंबर के चैनल पर आप देख सकते हैं. मतलब अगर स्मार्टफोन में अगर आपको व्यू मज़ा नहीं आ रहा है तो सीधा बड़े पर्दे पर देखिए अपने घर के टेलीविज़न पर. और मैं तो यही कहूँगा कि अगर टीवी पुराना हो चुका है तो BPL के लिए नया आप टीवी लीजिए. हम वादा करते हैं इस BPL से अगले BPL तक आपका टीवी नॉनस्टॉप चलेगा. 100% ही गॅरंटी आहे. तर टीव्हीची देखील आणि BPLची देखील ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे, तुम्ही खुश व्हाल BPLची स्पर्धा पाहत असताना. कारण मगाशी योगेश पवार एक मोठे खेळाडू आहे रणजीपटू पेनचे, त्यांनी देखील उल्लेख केला की काय महेंद्र मागेने बॅटिंग केली. म्हणजे ही चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होते या खेळाडूंची, ज्यांनी आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय या स्पर्धेच्या दरम्यान. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू आहे आणि 5व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना विश्वनाथ जाधव. यानंतर होणारी मॅच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर वर्सेस देवा टायगर्स पडगा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमचे कॅप्टन आणि देवा टायगर्स पडगा. विश्वनाथ जाधव एक एकम्प्लिश्ड हरफन मौला खिलाड़ी है. पहले मुकाबले में ज़्यादा अच्छा बल्लेबाजी नहीं कर पाए थे, लेकिन देखिए अब उनको लय मिली है और अब तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी. गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. थोडंसं चेंज ऑफ पेस, फिंगर थोडेसे रोल केले, बॉल थोडासा थांबून आला बॅट्समनसाठी आणि नक्कीच आश्चर्याचा धक्का देऊन गेला बॅट्समनला. थोडंसं खाली देखील राहतोय, विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. बहुत ही उम्दा गेंदबाजी. 38 पर 4 है.
हेमंत हारटसाठी इथे मिस टाइम, बॉल फाईन लेगच्या फिल्डरच्या हातात आणि इथे रनआउटची संधी देखील हुकली. सर्व काही घडामोडी एकाच बॉलवर. नहीं, वाकई में हेमंत हरड़ को आप इस तरह जीवन दान नहीं दे सकते. ये वो बड़ा खिलाड़ी है जिसका कैच अगर आपने छोड़ा तो प्रॉब्लम हो सकती है. अब हेमंत हरड़ भी देखिए, शायद टी शर्ट के अंदर वो लक्स कोजी पहनकर आए हैं. अपना लक पहन के चलो. अगदी बरोबर आहे. लक बरोबरीमध्ये आहे. हेमंत हारटच्या 5 बॉलमध्ये 3 रन केलेत विजय पावले. फुलर लेनचा बॉल, विजय पावलेच्या बॅटमधून धमाका. मांगले गावचा खेळाडू, सांगली जिल्ह्यातला खेळाडू दाखवतो बॅटिंग मध्ये देखील करामत. एक मोठा षटकार. आणखीन एक चांगला ऑन ड्राईव्ह इथे विजय पावलेच्या बॅटमधून सिंगल इथे मिळेल. हे चांगलं बॅटल. विश्वनाथ जाधव दुसऱ्या टीम मध्ये ॲज अ आयकॉन खेळताना दिसतोय. प्रभुदेवा बॉईज साठी दुसऱ्या टीमचा आपण विचार केला, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कचा, तर विजय पावले ॲज अ आयकॉन प्लेअर या टीम मध्ये खेळताना दिसतोय. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 4 विकेट गमावल्यानंतर 46. कुणाल, मुझे ऐसा लग रहा है कि 10 रन पीछे हैं. ये स्कोर अगर इस वक्त 56 पे 4 होता तो आखिरी ओवर में एक और 14-15 रन लेकर 70 शुड बी दी स्कोर, क्योंकि स्कोर बन रहा है और स्कोर चेज भी हो रहा है. तो मेरा ये मानना है कि थोड़ा सा बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क रनों के मामले में किल्लत नज़र आ रही है, लेकिन विजय पावले और हेमंत हरड़ ये दोनों बहुत खतरनाक बॉलर भी है और बहुत खतरनाक बैट्समैन भी है. मतलब एक अगर कांचनजंगा का शिखर है तो दूसरा हिमालय है, और ये दोनों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. विजय पावले की अगर मैं बात करूं तो ये जैसे हमने कल जिक्र किया था विश्वजीत ठाकुर या रवि बुम्बक, ऐसे विजय पावले को बॉलिंग करते हुए देखना ये अपने आप में एक बहुत ही बेहतरीन एक्सपीरियंस है. सर्वांसाठी हा एक्सपिरियन्स असेल. विजय पावले ज्या वेळेला बॉलिंग करण्यासाठी येईल, परंतु सध्या बॅटिंग करायची. एक षटकार त्याने ठोकलाय. उमेश नाईकने मागच्या मॅचमध्ये लास्ट ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आणि आता तोच उमेश नाईक लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल पहा, अचूक टप्पा. फुलर लेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी क्रीज मध्ये जाऊन पडतो. टीमची धावसंख्या 46, 46. 46 लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. 6वं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल उमेश यांचा खूप चांगल्या टप्प्यावर. दुसरा बॉल फुल टॉस होता, परंतु अंपायर इथे इशारा करतात LBW, बॅट्समन आउट. विजय पावले सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करताना दिसेल, परंतु या मॅच मध्ये एक षटकार त्याने ठोकला. रन झाले 46, 46. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. खूप चांगला खेळ प्रभुदेवा बॉईज भादवड टीम करत असताना टॉस त्यांनी जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कच्या विरुद्ध खेळत असताना. एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक सोपा कॅच. आणखीन एक बॅट्समन पॅव्हिलियनच्या दिशेने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकलेत, 2 विकेट घेतलेत आणि आता हॅट्रिकची संधी आहे उमेश नाईक यांच्याकडे. होईल का? जी हाँ, वाकई में. और ये हैट्रिक अगर होती है तो हैट्रिक की भी हैट्रिक हो जाएगी.
तो मुझे ऐसा लग रहा है उमेश नाइक की गेंदबाजी आप देखें कुणाल, पहले मैच में उन्होंने 2-3 वाइड बॉल किए थे, लेकिन इस मैच में उन्हें पता है कि गलतियों के लिए अब कोई जगह नहीं है, इसलिए उनकी गेंदबाजी में वो पैनापन नजर आ रहा है। और पहले मैच के बनिस्बत इस मुकाबले में और ज्यादा बेहतरीन गेंदबाजी यहां पर उमेश नाइक कर रहे हैं, जो अच्छी बात है प्रभुदेवा बॉयज के लिए। इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे. सलग 2 बॉलवर 2 विकेट, एक LBW. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेच विकेट किपरच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं बॅट्समनला. हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल हवेत खेळलाय आणि बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जातोय सीमा पार. हॅट्रिक बॉलवर येतो एक मोठा षटकार. देखिए अब अमोल पाटिल जो BC4 कमेटी के मेंबर भी है, ऑक्शन में काफी एक्टिवली इन्वॉल्व भी थे। कुणाल, इसको कहते हैं बैट्समैन या क्रिकेटर के अंदर का नॉलेज क्या है? 10 में से 9 बल्लेबाज हैट्रिक बचाने के लिए डिफेंस करते हैं, ये अमोल पाटिल है। ये जानते हैं मेरे द्वारा एक अच्छा शॉट मेरी टीम को 6 रन की मजबूती देगा, और अमोल पाटिल ने आते ही वहां पर वो 6 जड़ दिया और अपनी टीम को मजबूती दी है। 50 अप. अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 रन स्कोरबोर्डवर आहेत. बॅटिंग करणारी टीम बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. अमोल पाटील चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते, फ्लाइट देण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत अमोल पाटीलच्या खात्यामध्ये 1 रनची भर. टीमची धावसंख्या 53. 6 विकेट गमावलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक. शेवटचं षटक खूप चांगलं टाकलं, याच्यामध्ये शंका नाही. 1 षटकार वगळता आतापर्यंत 7 रन खर्च केलेत उमेश नाईक यांनी. बहुत अच्छा कमबैक प्रभुदेवा बॉयज द्वारा। डेफिनेटली उन्होंने एक कम स्कोर पर रिस्ट्रिक्ट किया है। आणि शेवटचा येतोय डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 53. 54 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे प्रभुदेवा भादवड टीमच्या समोर. आणि आता वेळ झालेली आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉसची, आणि टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि देवा टायगर्स पडगा. आणि टॉस बॉक्स मध्ये आता उपस्थित होतील रेश्मा मयेकर मॅडम आणि त्यांच्याच बरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. इट्स ओव्हर टू सर. खूब खूब धन्यवाद कुणाल दाते। तो दोस्तों मैं 3 युवा ओनर्स को यह बुलाना चाहूंगा। वीरेन दयानंद सोरगे, विराट दयानंद सोरगे और देवेंद्र नाइक, आप तीनों से प्रार्थना है, आप तीनों हमारे यंगस्टर्स के हाथों ये टॉस को अंजाम दिया जाएगा। जी हाँ, मेरे साथ जुड़ चुकी हैं रेशमा मयेकर, एक तरफ है शाहिद खान और एक तरफ है हरेश केने। आइए सर, वेलकम। भिवंडी प्रीमियर लीग 2021 डे नंबर 2 मॅच नंबर 4 देवा टायगर्स वर्सेस रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि इथे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. रिक्वेस्ट करेन त्यांच्या शुभ हस्ते हा जो टॉस आहे तो त्यांनी करावा. सो टॉस एकदा आपण दाखवूया. एका साईडला आहे दयानंद चोरगे आणि दुसऱ्या साईडला आहे भिवंडी प्रीमियर लीग. सो डू दी ऑनर. देवा टायगर्सचा कॉल आहे. दयानंद चोरगे आणि हा दयानंद चोरगे त्यांच्याच मुलांच्या हस्ते टॉस झाला. नाव सुद्धा त्यांनीच घेतलं आणि देवा टायगर्सने हा टॉस जो आहे तो जिंकलेला आहे. सो टॉस जिंकणाऱ्या टीमसाठी B4 कमिटीकडून स्पेशल गिफ्ट, स्पेशल बॅग. थँक्यू सो मच. वी आर थैंकफुल टू अंडर वन रूफ शॉपिंग डेस्टिनेशन फॉर स्पॉन्सरिंग दिस। आइए अब दोनों कैप्टन से हम मुखातिब हो रहे हैं। अंडर वन रूफ शॉपिंग डेस्टिनेशन त्यांच्यातर्फे बॅग होती. सो लगेच बघणार आहोत
टॉस जिंकणाऱ्या टीमकडे टॉस जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करना है. फील्डिंग करेंगे. सामने वाली टीम को आपने देखा है, रईस बिल्डर्स एंड डेवलपर, उनके ही महेंद्र माघे ने सबको पिछाड़ दिया था और जिस तरह से तूफानी बल्लेबाजी की, क्या रणनीति रहेगी उसके अगेंस्ट? तो हमारे चारों बॉलर बहुत अच्छे हैं माशाल्लाह, तो कोशिश रहेगी कि कम से कम रन में रोकें उनको, और हमारे पास बैटिंग भी अच्छी है तो वो हिसाब से प्रेशर कम रहेगा. तो हम चाहते हैं कि जो बॉलिंग है पहले उसको यूज़ किया जाए क्योंकि पहला मैच है, और उस हिसाब से हम चाहते हैं कि चेस किया जाए. जी हाँ, आपका फर्स्ट मैच है. ऑल इंडिया आइकॉनिक प्लेयर में आपने किसको चुना है और उससे किस तरह से आप उसका पत्ता कैसे आप ओपन करोगे? तो हमारे इसमें थॉमस डाइस है जो एक बहुत अच्छे प्लेयर है और बहुत ही फॉर्म में खेल रहे हैं, तो वो हिसाब से हमने उनको चुना है. बाकी मैच है, क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. कौन भी यहाँ पे चल रहा है, कोई नहीं चल रहा, कुछ बोल नहीं सकते. क्रिकेट में किसी को पहले हम कह नहीं सकते कि खेलेगा नहीं खेलेगा, कोई भी अच्छा खेल सकता है. यहाँ पर हमने देखा जिस तरीके से महेंद्र माघे ने खेला, प्रमोद ने खेला, कल से मैं यहाँ पर देख रहा हूँ मैचेस, तो सभी टीम ऐसा है कि अच्छा खेले. और यहाँ पर ग्राउंड पे ऐसा रहता है कि जो ग्राउंड पे खेलेगा वो बड़ा प्लेयर है, नाम से बड़ा नहीं होता आदमी. क्या बात है. डेफिनेटली देवा टाइगर्स, टाइगर्स मतलब वाघ, और मतलब वाघ की जब एंट्री होती है तो लोग वाकई में खुश हो जाते हैं. शाहिद खान, ऑक्शन जब हुआ उसमें आपको लग रहा है कि आपकी टीम को जो एक बैलेंस चाहिए था खिलाड़ियों का, वो आपको मिल पाया है? बिल्कुल हरीश जी, मैं तो बहुत सेटिस्फाई हूँ मेरी टीम के हिसाब से, क्योंकि मेरे पास दोनों हैं, बॉलिंग भी है और बैटिंग भी है, तो इस हिसाब से मैं बिल्कुल सेटिस्फाई हूँ. बाकी ग्राउंड पे क्या होगा ये कुछ कह नहीं सकते. इंशाल्लाह टीम तो बहुत अच्छा है और हमारा टीम वर्क भी अच्छा रहेगा, क्योंकि हमारे जो प्लेयर्स हैं हम सब एक साथ में खेले हैं, तो कॉम्बिनेशन अच्छा रहेगा. एक आध दो मैच को छोड़े तो पहले बैटिंग करने वाली टीमों ने अमूमन 70 रन बनाए हैं, तो उसको मद्देनजर रखते हुए कोई आपकी आंखों के सामने लक्ष्य है कि भाई 50, 55 या एक ऐसा पर्टिकुलर स्कोर जहां तक आप रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स को रोकना चाहेंगे? बिल्कुल हमारी कोशिश तो ये रहेगी कि अंडर 60 रोका जाए, क्योंकि चेसिंग में प्रेशर नहीं रहे, क्योंकि हमारे बॉलर अच्छे, वो हिसाब से हमने देखा कि विकेट भी बहुत अच्छी है. अगर आप सही दिशा पे गेंदबाजी करेंगे तो आपको वहाँ पर मदद है, अगर आप गलत दिशा में गेंदबाजी करेंगे तो वहाँ पर आप पटके भी खा सकते हैं. तो वो हिसाब से हमने कोशिश की है, और चारों एक्सपीरियंस बॉलर है हमारे, तो इंशाल्लाह अच्छा होगा. बहुत बहुत शुक्रिया. आइए अब हम बात करते हैं हरीश केने से. हरीश, म्हणजे केनेंचा बोलबाला आहे या स्पर्धेमध्ये, मात्र केनेंचा बोलबाला जेव्हा असतो त्यामध्ये एक आला महेंद्र मागे, तर तुमचं रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरचं पहिलं टावर उभं झालं आहे, आता दुसरं टावर तुम्हाला उभं करायचं आहे, तर तुम्ही प्रथम फलंदाजी करणार आहात. पहिल्या सामनामध्ये असा एखादा कच्चा दुवा तुला आठवतोय का की आम्हाला बॅटिंगमध्ये मेहनत करायची आहे, बॉलिंगमध्ये करायची आहे, फिल्डिंगमध्ये करायची, असा एक विभाग जिथे तुला असं वाटतं की मेहनत करावी लागणार? दोन्ही फॉर्मॅटमध्ये आम्हाला मेहनत करावी लागेल, आणि खरं जर बोललं तर झालं तर बॉलिंग इथे चांगल्या प्रकारे केली पाहिजे बॉलरांनी, आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील आम्हाला. नक्कीच. आणि तुमचा फॉर्म जरी प्रयत्न करावा लागत असेल तरी तुमचे जे प्लेयर्स आहेत त्यातले काही काही प्लेयर्सचा फॉर्म खूप चांगला आहे. पण देवा टायगर्सची पहिली मॅच असेल, काय रणनीती असेल त्यांच्या अगेन्स्ट तुमची? मैदानामध्ये आम्ही रणनीती आखणार आहे आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू, त्यांच्यावर प्रेशर देऊ आम्ही. कितीपर्यंत रन्स करण्याचा प्रयत्न असेल? 80+. 80+. बघूया होतोय की नाही. लक्ष पूर्ण. थँक्यू सो मच. शुक्रिया. दोन्ही टीम्सना ऑल द व्हेरी बेस्ट. अनिल वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Harish, and thank you, Reshma. Back to cricket now, back to BPL. Welcome all of you. There's a huge crowd, and what a match. The target in front of Prabhudeva boys is 54. It's going to be Vijay Paule. No. Hemant Adat open the bowling attack. Courtney Walsh of Bhiwandi. And two batsmen on the pitch, George Bailey of Bhiwandi, Hari Joshi, and icon player Vishwanath Jadhav. Welcome all of you, lot of guests on VIP dice. Next match, Deva Tiger, Sujit Dole and Parag Patole, owner team, won the toss. Shahid Khan is the captain and elected field first. Everybody ready now? Hemant Adat. Facing him Hari Joshi. Short third man, backward point, cover, extra cover, mid off, short fine leg, and whitish mid on. Inside the ring, two men outside the ring, orthodox mid wicket,
and a stylish long on. Hemant Tarat, tall man. First ball this time, hooks dash ball. There is the fielder in deep. Enough time, hurry off the mark with single. नक्कीच फटका तर चांगला होता हुकचा, मात्र फटक्यामध्ये ताकद तिथे पाहायला मिळाली नव्हती, हे आपण पाहू शकता. स्क्वेअर ऑफ द विकेट. So 1 for no wicket. Prabhudeva Boys Bhadwad. Prabhudas Naik is the owner of Prabhudeva, Prince of Bhadwad. Here goes tall man Hemant Tarat. Ball this time, punch dash ball over the infield. Wait for umpire signal. One bounce, cross the cover boundary. 4. Short, wide and punished. Yes, bad delivery from Hemant Tarat and taken the full advantage because mandatory power play going on. You are watching Super Se Upar League, beyond the Premier League. Welcome all of you and good afternoon from go east or west. Bali is the best. Altaf Bali sir, BC4 Jai Bajrang Ghorse Sports and Pioneer Sports, and especially the chairman of BPL, Dhananjay Chodge ji. Hemant Tarat, Avinash Jadhav, one of the great all-rounder, men from Dhaniu. Vishwanath Jadhav, men from Dhaniu. This time, oh, what a magnificent hit in style of Markwa. Inside out. Still we waiting for the signal of Shanu Qureshi. First ball cross the extra cover for 4. Delightful stroke. Look at that. Look at that. Oh, in style of Markwa. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका इनसाइड आउट आणि स्वीपर कव्हर मधून हा दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग करतो विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानीव. Yes. Positive reply from Vishwanath Jadhav and especially Prabhudeva Boys Bhadwad. Now, very worried captain Subhash Thakre having a word with Hemant Tarat. Altaf Sheikh also having a word with Hemant Tarat. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये प्रभुदेवा बॉईज भादोड संघाने पराभूत केलं होतं अग्रजा पोगाव या संघाला, ज्यामध्ये जयेश पाटील याची अतिशय उत्कृष्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते 25 धावांची. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये रईस बिल्डर्स डेव्हलपर्स संघाने मॅगी 11 या संघाला पराभूत केलं होतं. Yes, next match Deva Tiger, Saji Sheikh supporting for Deva Tiger and Mangesh Patole urf Apla Mangya. Here goes Hemant Tarat. This time try to hook that ball, but I think ball is coming a little bit late and Vishwanath Jadhav played a early stroke. नक्कीच जी अपेक्षा केली होती फलंदाजाने त्या अपेक्षेपेक्षा थोडासा लेट चेंडू येतोय, हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. एस आणि जी अपेक्षा केली ती उंचीची, ती उंची ते हुक पटका खेळण्यासाठी पाहायला मिळाली नव्हती. 9 without loss. Here goes Hemant Tarat. This time hooks that ball in vacant area. One bounce cross the backward square leg fence for 4. मागच्या चेंडूवर हा प्रयत्न त्याने केला होता, यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. हुकचा फटका आणि स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून हा चेंडू जातोय सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. Great execution because angling his body right behind the line. Hooks in vacant area. Nobody patrolling behind the square leg umpire. One bounce cross the boundary for 4. So Amol Patil having a word with Hemant Tarat, one of the senior campaigner.
देखिए डगआउट में ऊपर बैठना है, इस बात का ध्यान रहे। डगआउट में ऊपर बैठना है, डगआउट में कुर्सियों पे बैठना है। तमाम टीमों को ये आखिरी कॉल है, अथवा पेनलाइज हो जाएंगे। हेमंत अडट, दिस टाइम अनदर हुक शॉट, बैट डिलीवरी ओवर फाइन लेग बाउंड्री फॉर 4. अतिशय खराब गोलंदाजी आपण पाहतोय दिशान गोलंदाजीचा भरपूर समाचार घेताना फलंदाज. एक ओवर की समाप्ति पे 17 रन हुए और जो 2 रन का पेनल्टी दिया गया था वो हमने ऐड किया है। कुल मिलाकर एक ओवर की समाप्ति पे 19 रन। वीआईपी इस पे इस वक्त गणेश पाटिल हैं, साथ ही साथ रितेश पाटिल भी हैं, नईम शेख हैं, वीरेंद्र दयानंद चोरगे ओनर हैं, अशफाक पनवेलकर हैं, विराज चोरगे जी हैं, नूरुल ऐन शेख साहब हैं, सभी का मुजीब शेख हैं, सभी का हार्दिक स्वागत। एक ओवर में शुभा धुमाल जब 19 रन आए तो फिर कठिनाइयां बढ़ सकती। नक्कीच अडचणीत हर्षल गोलंदाजी करणारा संघ, कारण जमीची बाजू आपण पाहतोय प्रभुदेवा बॉईज या संघा. और सबसे बड़ी बात है कि आइकॉन प्लेयर विश्वनाथ जाधव ने अपने बहुत ही इरादे साफ किए हैं, काफी तीखे तेवर। ये वही तेवर है जो ऑस्ट्रेलिया में अनुष्का के देवरों ने कर दिखाया था। नक्कीच जितना बडा नाम आहे उतना बडा काम करते हुए बल्लेबाज विश्वनाथ जाधव, जेवढं तुमचं नाव आहे त्या प्रकारे काम आता मात्र केलेलं आहे, कारण त्याच्या इनिंगचा विचार केला तर 4 चौकार त्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत. बिल्कुल, शाहिद खान ने भी अच्छा ओपिनियन दिया, कहा कि ग्राउंड में जो हीरो रहेगा वही हीरो है। एक ओवर 19 रन और कोई विकेट नहीं। 4 चौकों की मदद से विश्वनाथ यादव 16 पे खेल रहे हैं, हरी जोशी ने 1 रन बनाया है। मरता क्या ना करता, आखिरकार एक्सप्रेस गेंदबाज विजय पावले को बुलाया गया है। सांगली एक्सप्रेस विजय पावले ज्याने अनेक मेगा इव्हेंटमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. और बाली ट्रॉफी में तो उन्होंने रफ्तार के सौदागर बने थे विजय पावले। देखना है कि यहाँ पर अगर मैच में वापस आना है बालाजी ग्लोबस को तो गुच्छों में विकेटें लेना होगी। विजय पावले क्रीज के कोने से ग्लांस करने की कोशिश, छुड़ा लिया है तुमने जो रन को। 1 रन स्कोर में आता हुआ बल्ले को छूने के बाद गेंद चली गई थी। ये देखिए उनका बॉलिंग एक्शन क्या है, रिदम में आते हैं। क्रीज के कोने से गेंद की थी, कटने के बाद टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर आई थी। विजय पावले रफ्तार के सौदागर, लेकिन यहाँ उनको विकेटों का सौदागर बनना होगा अगर बालाजी ग्लोबस को मैच में वापस खींचना है तो। विजय दूर वाले छोर से मुड़ते हुए इस मर्तबा ऑन दी अप खेला है, खिलाड़ी उसके नीचे है और अब देखना है डायरेक्ट थ्रो, दोनों बच गए। तीसरे की कोशिश, इसे कहते हैं लाठीचार्ज क्रिकेट, भागम भाग क्रिकेट। ये कैच महंगा पड़ सकता है। नक्कीच संधी होती, ब्रेक थ्रू मिळून दिला असता गोलंदाजाने, मात्र आपण पाहतोय की झेल तिथे पकडता आला नाही क्षेत्ररक्षकाला. ऑन द राइज जब आप खेलते हैं तो ये देखिए सिर उनका आसमान में गया था, यही कारण था गेंद भी हवा में रही थी। 3 रन से स्कोर आगे सरकता हुआ 23 पे पहुंचा है। एक प्री प्लानिंग गेम खेला जा रहा है क्योंकि पता है कि एक बहुत लंबी बैटिंग लाइनअप है प्रभुदेवा बॉयज के पास। क्या बल्लेबाजी की थी पहले मैच में वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल ने।
इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, एलिवेशन नहीं है और आउट हो गए। हालांकि छोटी गेंद नहीं थी जैसा समझे थे हरी जोशी। मात्र आत्ता चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला ग्रेट बॅट्समन तर दुसऱ्या बाजूला ग्रेट बॉलर. 24 रन हो चुके हैं, अभी भी 30 रन चाहिए। देखिए इस तरह की जो इक्वेशन रहती है वहां पे आपको रेगुलर इंटरवल में विकेटें गिरानी होती। शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ घेरे में। विजय को चॉप किया धीरे से जयेश ने बैकवर्ड पॉइंट पर 1 रन। जयेश पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिनके दिमाग में भी क्रिकेट चलता रहता है। वो पूरा कैलकुलेशन अकॉर्डिंग दी सिच्युएशन बल्लेबाजी करते हैं। नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे आणि जशी परिस्थिती असेल तशा प्रकारे फलंदाजी करण्यात आपण पाहतोय त्याला. नजरे विश्वनाथ जादव पे गड़ी भी, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 19 पे खेल रहे हैं। विजय पावले फुल टॉस गेंद, बहुत ही करारा ड्राइव, डीप में खिलाड़ी मौजूद, आउटफील्ड में 1 रन। 26 पे पहुंचा स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद। मैंडेटरी पावर प्ले में बढ़िया रिप्लाई। नक्कीच चांगला रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय. P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. 26 धावा 13ची सरासरीने आतापर्यंत झळकलेले आहेत. 54चं लक्ष आहे. एक फलंदाज बाजूने फॅलमध्ये फरकलेला असला हरी जोशी मात्र अजूनही तळ ठोकून आहे. एका बाजूने अक्षरशः नांगर टाकलेला आहे विश्वनाथ जाधव या खेळाडूने आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज वंडर बॅग भिवंडी जयेश पाटील जो परिस्थितीतून असा खेळण्यास नक्कीच वाकबगार आहे आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सध्या विश्वनाथ जाधव करतोय. ये देखिए इक्वेशन दिखाया जा रहा था, 4 ओवर में 28 रन, जो आस्किंग रन रेट है वो 7.00। 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण इथे आहे. ते प्रभुदेव बॉईज या संघासमोर इथून मात्र विकेट घ्यावे लागतील. देखिए शुभा धुमाल, अगर हम प्रभुदेवा बॉयज भादवड़ की बल्लेबाजी की तरफ देखते हैं तो काफ़ी गहराई है, बहुत ज़्यादा बैट्समैन उनकी टीम में। नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, साऊंड बॅटिंग आहे या संघाची. हरी जोशी हा दोन फेवलमध्ये परतला असला तरी विश्वनाथ जाधव आणि जयेश पाटील एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या जर विचार केला तर प्रभुदेवा बॉईज हा संघ. समय में कॉपरेट करें प्लीज, 30 मिनट का आपको समय दिया गया है। गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी मरता क्या ना करता साकिब खान को मोर्चे पे लगाया है। साकिब खान शॉर्ट रनअपने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामनाकर फलंदाज विश्वनाथ जाधव पलटी शॉट केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाल्याने यावेळी मात्र जावे लागेल फलंदाज विश्वनाथ जाधव याला डगॉटच्या आश्रयाला. देखिए इस विकेट के बारे में शुभा धुमाल, मैं तो इतना कहूँगा कि कम पानी में मछली किस तरह पकड़ी जाती है। ये जाल कम पानी का फेंका था, डीप स्क्वायर थर्ड में लगाया था और स्विच हिट किया था और आउट हो गए बैट्समैन।
नक्कीच आणि हा मोठा मासा गळाला लावलेला आहे. बिग ब्लो. विश्वनाथ जाधव चांगली फलंदाजी करत होता, मात्र एक चुकीचा फटका खेळण्याचे प्रयत्नात बाद झालेले आहे. नवीन फलंदाज श्याम चौधरी येतोय. अजूनही 23 चेंडू शेष आहेत आणि 23 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. वेलकम तारिक रईस, फिर से जुड़ते हुए आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये इनफिल्डमध्ये तैनात केले, त्यामध्ये थर्डमॅन फायनल एक पाहायला मिळतोय. गोलंदाज साकिब. फुलटा चेंडू होता, जोरदार आफील, मात्र पंच सहमत नाहीत. वेरी लाउड शॉट इंडीड, बिट्स इन द एयर. हवा में चकमा खा गए थे, स्विंग करना चाहते थे श्याम चौधरी. देखिए जो 12 हमारे ओनर्स हैं, ये वो हीरे हैं जिसको अल्ताफ बाली ने एक हार में पिरोकर कहा जा सकता है बीपीएल का एक ऐसा हार बनाया. वक्त का मौलिक जब भी इतिहास लिखेगा ये 12 के नाम ऊपर लिखे जाएंगे. नक्कीच सर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. जेव्हा जेव्हा भिवंडी क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या ऑनरचं नावही नक्कीच त्या पानावर लिहिलं जाणार आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये होता. आणि फलंदाज बाद. क्या कर रहे थे श्याम चौधरी? लगातार साकिब उन्हें घी के लड्डू, देसी घी के लड्डू दे रहे थे और उसको भी नहीं खा पाए. ये देखिए, आप दिवाली के दिन कोई घी का लड्डू ना खाए तो खिलाने वाले का तो कसूर नहीं है. खराब शॉट, पुअर शॉट सिलेक्शन. नक्कीच अतिशय खराब फटक्याचा इथे निवड केली होती फलंदाजांनी. फलंदाज श्याम चौधरी हा स्वस्तामध्ये बाद होऊन पॅलमध्ये फरकताना खातं उघडता आलेलं नाही. अब साकिब ने कोशिश की है मैच में वापस खींचने की, क्योंकि अब हम देखते हैं तो 3 विकेट गिरे. जयेश पाटिल का साथ निभाने नए बैट्समैन पिच पे आए हैं. नक्कीच पुन्हा एकदा वापसी करून कमबॅक करून दिलेलं आहे साकिब खान याने, कारण 3 चेंडू हाताळले आहेत, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. देखिए रैलिंग पे हमारे कुछ खिलाड़ी, फैजान बल्लेबाजी को आए हैं. फैजान खान सीएम चषक में बल्लेबाजी का उनका जादू सर चढ़ के बोला था. साकिब यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. एक अच्छा ओवर, ये देखिए रॉन्ग वन थी. क्या गेंद की थी साकिब ने? रॉन्ग वन, चाइनामैन, और अगेंस्ट दी टर्न खेला था और बढ़िया कैच. अब हैट्रिक, 2 विकेट अब तक हैट्रिक पे आ गए साकिब खान. 2 हैट्रिक अब तक भिवंडी प्रीमियर लीग में हो चुके हैं. प्रेम चौहान और उसके बाद सूरज के ने. पाहूया तिसरे हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. साकिब खान नक्कीच साकिब खानने या सामन्यामध्ये जान ओतलेली आहे. यस, गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी की जो सुनहरे बाजू है वो चलते हुए. एक आशेची किरण नक्कीच घेऊन आलेला आहे साकिब खान, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. कारण आतापर्यंत आपण पाहतोय की 4 चेंडू हाताळलेले आहेत, कोणतीही धाव खर्च केलेली नाही आणि 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. और सबसे बड़ी बात है कि जिस तरह हमने कहा था कि गुच्छों में विकेट, 3 विकेटें ले चुके हैं. अब बैटल जयेश वर्सेस साकिब. नक्कीच साकिब एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जयेश. यावेळी फाईन खेळलेला आहे. फाईन लेग रिझन मधून कुठलीही संधी नाही, चेंडू जातोय सीमा पार, दणदणीत चौकार.
थर्ड मॅन रिझनमध्ये एका धावेसाठी. 3 ओवर की समाप्ति पे रन बने 31 और 3 ओवर में कितने चाहिए 23. तो क्या होनी को अनहोनी में बदल पाएंगी? बालाजी ग्लोबस आपके साथ रहेंगे. 2 आइकॉन आवाजें, आईपीएल की मखमली आवाज मराठी की कुणाल दाते और वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. थर्टी 31 for 4 at the end of 3. लक्ष्य बड़ा नहीं है, लेकिन लक्ष्य बड़ा भले ना हो उसको बचाया भी जा सकता है, इस बात को हमें भूलना नहीं होगा. जगदीश नाइक और जयेश पाटिल ये 2 भिवंडी के ऐसे खिलाड़ी हैं जो आज करीब 20 से भी ज़्यादा साल से क्रिकेट खेल रहे हैं और ये दोनों का अनुभव जो है. साकिब खान ने एक अच्छा ओवर किया है और 5 रन देकर 3 विकेट. और अब गेंदबाजी के लिए आते हुए विजय पावले. विजय पावले की 2016 में 10 PL जो शारजा स्टेडियम पर हुआ उसमें सेमीफाइनल में सबसे तेज बॉल उन्होंने किया था और मैं तभी एक मतलब फैन हो गया. विजय पावले को दौड़ते हुए आप देखेंगे ना, यू विल लर्न द रिदम. और अब यहां पर इज गेटिंग रेडी और यहां पर जयेश ने उनका भव्य स्वागत किया. शुभ दुपार आणि चेंडू सीमारेषा पार. काय स्वागत केलंय जयेश पाटीलने. या विजय पावले तुमचं स्वागत आहे आमच्या भिवंडी नगरीमध्ये आणि आम्ही इथले वंडर बॉय आहोत. तेच इथे दाखवत असताना जयेश पाटील. वंडर एंड थंडर डाउन अंडर. देखिए क्या बैठक शॉट लिया है. मतलब भिवंडी के क्रिकेट का अगर एल्बम बनाया जाए तो उसके फ्रंट पेज पर यह बैठक शॉट बैठेगा. इस बार चतुराई से देखिए क्या नजाकत के साथ खेला. बॉल जा रही है मैदान के बाहर. रफू चक्कर 4 रनों के लिए. उत्कृष्ट टाइमिंग. फटका बॅकफुटला गेला, वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावली. मी म्हणेन खूप चांगला हा कट आणि बॉल जातो सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी जयेश पाटीलच्या बॅटमधून. फ्यूचर टेक एलिवेटर्स के बैनर को वो गेंद लगी. एलिवेटर जिस तरह आपको जल्दी ऊपर ले जाती है, बिल्कुल उसी तरह जयेश पाटिल ने अब रिक्वायर्ड रन रेट को डाउन किया है और रन रेट को किया है अप. 41 पर 4. बहुत चतुराई के साथ एन वक्त पर अपने शॉट में थोड़ा लचीलापन लाए और एडजस्टमेंट किया. यह खासियत है जयेश पाटिल की. शायद ही कोई हिंदुस्तान का ऐसा राज्य या टेनिस बॉल टूर्नामेंट होगा जो जयेश ने नहीं खेला होगा. और सुमित ढिकले और जयेश पाटिल सबसे ज़्यादा बार सुप्रीमो ट्रॉफी जीत चुके हैं. ये एक बहुत बड़ी अचीवमेंट इन दोनों प्लेयर्स के लिए. 42 for 4. थोड़ी तेज और थोड़ी बाहर और अंपायर फारूक बर्डी का माइकल जैक्सन स्टेप. जी हाँ, एक और चीज कुणाल आप गौर करेंगे विजय पावले की गेंदबाजी में वो रिदम है. जब वो दौड़कर आते हैं तो एक आदमी के पैर थिरकने लगते हैं. जैसे माइकल जैक्सन का थ्रिलर एल्बम देखकर पाय थिरकायला लागतात असं मराठीत म्हणतो आपण. पैर जो है थिरकने लगते हैं. लुक एट द रिदम. इस बार बेहतर बॉल थी. बॉटम एंड का इस्तेमाल किया. बल्ले की जड़ से खेला. 1 रन के लिए. जगदीश नाइक इस वक्त कोशिश कर रहे जयेश पाटिल ज्यादा बल्लेबाजी करें. 4 विकेटों के नुकसान पर अब स्कोर हो चला है 43 रन. सॉरी, अब 44 रन. 44 for 4. 10 की जरूरत. और देखिए एफर्टलेस, पियरलेस, फियरलेस इन द आर्क, आउट ऑफ द पार्क. 6 रन.
असताना. एक बार फिर से गेंद को पढ़ा और खेल दिया गली की तरफ. 1 रन के लिए जयेश पाटिल की ये खासियत है. ये खिलाड़ी को बैटिंग करते हुए मैदान में आपने कभी गर्म होते हुए नहीं देखा होगा. वाइल बैटिंग वो मैदान की गर्मी चाहे कुछ भी हो, लेकिन उसका दिमाग जो है वो ठंडा रख के खेलता है और इसीलिए वो बड़ा क्रिकेटर भी है. 51 पर 4. क्रिकेट या शब्दामधले टी या शब्दाला खूप महत्व आहे. टेम्परामेंट, संयमाने चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. इथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाही असं अंपायरचं मत येते, कारण फक्त 3 रनची आवश्यकता आहे. त्यामुळे ही मॅच लवकर समाप्तीच्या मार्गावर जाईल हीच अपेक्षा आपण करूया. आणि आतापर्यंत जयेश पाटीलने काय अफलातून इनिंग पेश केली. मागच्या मॅचमध्ये सर 25 केले, या मॅचमध्ये आतापर्यंत 8 बॉलमध्ये 24 रन म्हणजे 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट आहे. बहुत अच्छी निरंतरता. स्ट्रोक प्ले देखते ही बन रहा है. मतलब ऑफ साइड पर खेलते हैं, ऑन साइड पर खेलते हैं, विकेटों के सामने खेलते हैं, विकेटों के पीछे खेलते हैं, फ्रंट फुट पर खेलते हैं, बैक फुट पर खेलते हैं, कट मारते हैं, पुल मारते हैं, ड्राइव करते हैं. एक परिपूर्ण बल्लेबाज जिसको कहा जाएगा, अपने आप को प्रस्थापित कर चुके हैं और एक लेजेंड प्लेयर के रूप में जिनको देखा जा रहा है. यानी कि अब 12 गेंदों में 3 रनों की जरूरत है और प्रभुदेवा बॉयज अपने लगातार दूसरे विजय की तरफ रास्ते को प्रशस्त करते हुए आगे बढ़ रहे हैं. 51 पर 4. नए ओवर की पहली गेंद साकिब द्वारा ड्राइव किया था, वहां पर वाइडिश मिड ऑफ पर उसे रोका गया था. जगदीश वापस लौटे. जगदीश भी जयेश को बता रहे, जय मला जास्त धावायला देऊ नको, फिनिश कर. बराबर से बल्ले पर आई नहीं थी. बैकवर्ड ऑफ स्क्वायर 1 रन. देखिए जयेश पाटिल, आकाश तारेकर, ये वो शैली के बल्लेबाज हैं जिनका रनिंग बिटवीन द विकेट भी उतना ही बढ़िया है जितना उनका स्ट्रोक प्ले. येस, बिझी क्रिकेटर म्हटलं जातं आणि खूप बिझी असतात. स्कोर बोर्डला नेहमी सातत्याने बिझी ठेवतात, स्कोररला बिझी ठेवतात, कॉमेंटेटरला बिझी ठेवतात आणि त्याचमुळे या खेळाडूंचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने सर्व प्रेक्षक एन्जॉय करतात. 52 पर 4. इस बार अच्छा टर्न किया था साकिब. एक छोटे रनअप पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. जगदीश नाइक, उनका निजी स्कोर है 1-2 गेंदों का सामना किया है. जयेश पाटिल 10 गेंदों में 25 पर नाबाद. और यहां पर अब जगदीश, देखिए उन्होंने गेंद को मैदान के बाहर भेज दिया और काम कर दिया. इस मैच को जीतते हुए प्रभुदेवा बॉयज लगातार दूसरी जीत, मुबारक हो. 6 विकेट से इस मैच को जीत लिया है. लैप शॉट, आधा पुल आधा स्वीप और बॉल गया मैदान के बाहर. अभिनंदन. ये मैच समरी. सुभाष ठाकरे 4 बॉल 11, आकाश पाटिल 6 बॉल 11, विजय पावले 5 बॉल 8, निहार मात्रे 7 बॉल 8. दूसरी तरफ जयेश पाटिल 10 बॉल 25 नाबाद, विश्वनाथ जाधव 9 बॉल 21. तो जाधव एंड पाटिल इन्होंने काम किया है. उमेश नाइक 7 रन देकर 2 विकेट 1 ओवर में. दर्शन पाटिल 2 ओवर 16 रन 2 विकेट. हरीश जोशी 1 ओवर 8 रन 1 विकेट और विश्वनाथ 1 ओवर 21 रन 1 विकेट. 2 ओवर 21 रन 1 विकेट. ले रही ना. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप देख रहे हैं भिवंडी प्रीमियर लीग सीजन 1 का दूसरा दिन. आप लोगों तक ये प्रतियोगिता लेकर आ रहे हैं अल्ताफ बाली और इसके आयोजक है BC4 जय बजरंग गोरसई और पायनियर स्पोर्ट्स क्लब. हम उनके बहुत बहुत आभारी हैं. उनकी मेहनत रंग ला रही है. मेरे साथ जुड़ने जा रही है रेशमा मयेकर.
कुणाल दाते की आवाज अगर मखमली है तो रेशमा यू हैव गॉट अ सिल्की वॉइस, रेशम जैसा। तो आइए हमारे साथ जुड़ जाइए। भिवंडी प्रीमियर लीग 2021 मॅच नंबर 3 आणि प्रभुदेवा बॉयजने हा सामना जिंकलेला आहे, अगदी सहजरित्या आय थिंक सामना जिंकलेला आहे। यस, तो प्राइस डिस्ट्रीब्यूशन के लिए मैं बुलाना चाहूंगा सम्माननीय वीरेन दयानंद चोरगे, विराट दयानंद चोरगे साहब और तारिक रईस, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर। आप तीनों हजरात से गुजारिश है कि यहाँ हमारे साथ जुड़ जाए। तारिक रईस साहब जिन्होंने अभी अभी फतेह हासिल की है, उन्होंने सर पर एक टोपी पहनी है और वो टोपी का जो लोगो है उसका जो टैग लाइन है वही है जस्ट डू इट, तो उनकी टीम ने किया है। तो आइए शुरू करते हैं। फर्स्ट अवार्ड ऑफ द मैच, कैच ऑफ द मैच, जिसको स्पॉन्सर किया है जीतू मानेरकर साहब ने, इनके हम आभारी हैं। और आइए सुनते हैं बेस्ट कैच किसे मिल रहा है। Catch of the match goes to Akash. A big round of applause for Akash. जोरदार तालियां हो जाए। Catch of the match आकाश। आइए आकाश, आकाश जर कुठे असतील तर आकाशनी किंवा त्यांचा प्रतिनिधीनी यायचं आहे। आकाश नसेल तरी आकाशच्या टीममेट्स मधले कोणी येऊन प्राइज घेऊन जाऊ शकतात। विराज चोरगे, इनके शुभ हाथों से ये अवार्ड दिया जा रहा है। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, जीतू मानेरकर साहब ने ये गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किया है। अगला अवार्ड है सुपर 4, जिसको स्पॉन्सर किया है O2 लाइव के शाहिद पापा ने। सुपर 4 ऑफ द मैच गोज टू सुभाष ठाकरे। सुभाष ठाकरे, जर तुम्ही इथे असाल तर रिक्वेस्ट असेल की कृपया करून मंचावर येऊन तुमचं पारितोषिक घेऊन जायचंय। आइए सुभाष ठाकरे, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, ये O2 लाइव के शाहिद पापा द्वारा स्पॉन्सर किया गया अवार्ड तारिक रईस साहब के हाथों हम दे रहे हैं। अगला अवार्ड है दोस्तों सुपर 6, जिसके लिए BC4 कमेटी द्वारा एक लेदर बैग दिया जा रहा है। और ये अवार्ड एनायत करने के लिए मैं वीरेन चोरगे जी से प्रार्थना करूंगा। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू JP उर्फ जयेश पाटिल उर्फ जया उर्फ वंडर बॉय। आइए JP, कॉन्ग्रेचुलेशंस। बिल्कुल आइए अब मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ चलते। आपको यहां बने रहना है, हमारे मेहमान। अरे अल्ताफ बाली के शो में 1 मिनट में तो प्रेजेंटेशन होगा ही नहीं, इतने सारे इनाम मिलते हैं। और ये एक ऐसा शो है रेशमा, यहाँ देने वाले को भी खुशी मिलती है और इनाम लेने वाले को भी खुशी मिलती है और इनाम अनाउंस करने वाले को भी उतनी ही खुशी मिलती है। तो मैन ऑफ द मैच के लिए मॅन ऑफ द मॅच गोज टू विश्वनाथ जाधव। 21 रन्स, आणि जेव्हा त्यांनी बॉलिंग केली तेव्हा 21 रन्स दिले आणि 2 विकेट घेतली। अ बिग राउंड अप्लॉज फॉर विश्वनाथ जाधव। आइए विश्वनाथ जाधव, अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन द्वारा स्पॉन्सर किया गया ये गिफ्ट हैम्पर। अली खरबे साहब के हम बहुत बहुत आभारी हैं। ये डिस्काउंट वाउचर एक बार फिर से अंडर वन रूफ शॉपिंग डेस्टिनेशन के अली खरबे साहब द्वारा। आइए अब एक और गिफ्ट आपका इंतजार कर रहा है। वी आर थैंकफुल टू अंडर वन रूफ अली खरबे साहब, योर शॉपिंग डेस्टिनेशन। अब हेलमेट है आरिफ मोमिन साहब द्वारा, ग्लेशियर रॉक हेलमेट, ये हासिल कीजिए। अब फर्स्ट एड किट और इसके अलावा मेडल आराध्या मेडिकल मुकेश नांदूरकर साहब द्वारा स्पॉन्सर किया गया ये गिफ्ट हैम्पर, ये मेडल हासिल कीजिए। और उसके बाद एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई द्वारा तैयार की गई एक्रेलिक की दुनिया का एक नायाब तोहफा BPL मेमेंटो। रेशमा, BPL मतलब भिवंडी प्रीमियर लीग तो है, लेकिन ये बेस्ट प्रीमियर लीग भी है, इससे बड़ा कुछ भी नहीं।
आइए विश्वनाथ जाधव आपसे बात करेंगे. धन्यवाद वीरेन जी. थँक्यू सो मच. मान्यवरांचे पुन्हा आभार. आणि जसं सरांनी सांगितलं, दिस इज भिवंडी प्रीमियर लीग ॲज नोन ॲज बेस्ट प्रीमियर लीग एव्हर. आणि माझ्यासोबत आहेत विश्वनाथ जाधव, जे मॅन ऑफ द मॅच भेटलेला आहे प्रभुदेवा बॉईजचे. हाव यू फिलिंग, कसं वाटतंय? लगातार मॅच जिंकतायत आणि त्या मॅचमध्ये तुझा मोलाचा वाटा, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुझ्या हातात आहे. चांगलं वाटतंय आणि खास करून जगदीश नाईक यांना धन्यवाद देईन की मला खेळण्यासाठी बोलवल्याबद्दल. आणि पहिल्या मॅचमध्ये मी 0वर गेलेलो कारण वातावरण तसं नव्हतं. या मॅचमध्ये मला काहीतरी करून दाखवायचं, 100% द्यायचं होतं, ते मी दिले. दोस्तों एक ही चीज कहूंगा, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, उससे निकलने वाले धुएं को विश्वनाथ कहते हैं. क्या तो बात है. विश्वनाथ, जोरदार टाळ्या. कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि आता वळणार आहोत लगेचच आपल्या ऑन गोईंग मॅचकडे, कारण की मॅच आहे तुफानी, हर्षक, रोमहर्षक, एक्साइटमेंट अशी. तर लगेच वळणार आहोत आपल्या